सोलापूर हादरले. नृत्य अकादमीच्या नावाखाली सुरू असलेल्या ध्येय विक्रीचा पर्दाफाश. 25 महिलांची सुटका. सोलापूर जिल्ह्यातील मोडणीम येथील सुरंजली कला केंद्रावर पोलिसांनी छापा टाकून एका मोठ्या सेक्स रॅकेटचा छडा लावला आहे. नृत्य अकादमीच्या आडून चालवल्या जाणाऱ्या या वेश्या व्यवसायातून पोलिसांनी तब्बल 25 महिलांची सुटका केली असून मानवी तस्करीच्या आरोपाखाली एका महिलेसह 5 जणांना अटक केली आहे. गुप्त माहितीवरून मोठी कारवाई. मिळालेल्या माहितीनुसार टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पथक आणि काही स्वयंसेवी संस्थांना मोडणीममधील सुरंजली कला केंद्र आणि स्वागत लॉजमध्ये अवैध व्यवसाय सुरू असल्याची कुणकुण लागली होती. माहितीची सत्यता पडताळून पाहण्यासाठी पोलिसांनी एका बनावट ग्राहकाचा डमी कस्टमर चा वापर केला. व्यवहार निश्चित होताच पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला आणि हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. परराज्यातून महिलांची तस्करी. या छाप्यात एकूण 25 पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे, ज्यामध्ये पश्चिम बंगालमधील महिलांचाही समावेश आहे. या महिलांना विविध राज्ये आणि जिल्ह्यांमधून फसवणूक किंवा आमिष दाखवून आणले जात होते. सुटका केलेल्या सर्व महिलांची रवानगी आता पुनर्वसन केंद्रात करण्यात आली आहे. मानवी तस्करीचा गुन्हा दाखल. हार्मनी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर अब्राहम मताई यांनी दिलेल्या माहितीनुसार या कला केंद्राच्या नावाखाली महिलांची मोठी तस्करी केली जात होती. या प्रकरणी पोलिसांनी 5 जणांना बेड्या ठोकल्या असून त्यांच्यावर मानवी तस्करी आणि देह विक्री प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांचा कडक इशारा. टेंभुर्णी पोलीस आणि स्वयंसेवी संस्थांच्या या संयुक्त कारवाईमुळे जिल्हाभरात खळबळ उडाली असून अनैतिक व्यवसाय करणाऱ्यांविरुद्ध अशीच कडक मोहीम राबवली जाईल असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.